रुचिरा या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तर आज ना गोड खाण्याची इच्छा झाली आहे, त्यासाठी मी बनवणार आहे खीरकुर्मा। तर इथे मी एक कढई ठेवली आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे। तूप किंवा तेल घातलंही चालेल। तर आता या तुपामध्ये ना मी काजू बदाम घालणार आहे आणि छान असे परतून घेणार आहे। हे छान असं तुपामध्ये परतून घ्यायचं आणि एका डिशमध्ये काढून घ्यायचं आहे। डिशमधून काढून घेतल्यावर त्यामध्ये मी ना 1 चमचा परत तूप घालणार आहे त्या कढईमध्ये आणि शेव आपण भाजून घ्यायचे आहे। शेव तुम्ही बारीक किंवा जाड कुठलेही वापरू शकता शेव कुर्मासाठी। माझ्याकडे हे बारीक शेव होते, त्यामुळे मी बारीक शेव घेतले आहेत। हे जास्त भाजायचे नसतात, थोडंसं तुपामध्ये परतून घ्यायचे आहेत। जास्त आपण जर गॅस फास्ट केला आणि ते तुपामध्ये परतून घेतले ना, तर त्याला जास्त लालसर असा कलर येतो। त्यामुळे कमी तुपामध्ये भाजायचे आहेत। शेव आपले चांगले परतून झालेत। आता त्याच्यामध्ये मी काजू बदाम घालणार आहे आणि मी एका साईडला दूध गरम ठेवलेलं आहे, ते त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे। खीर कुर्मा करते वेळी नेहमी दूध गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे। आता मी ना हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। त्यानंतर आपण ना त्याच्यामध्ये साखर घालायची आहे। जसं तुम्हाला गोड पाहिजे कमी जास्त त्याप्रमाणे साखर घालायची आहे। मी इथे 1 वाटी साखर घातलेली आहे। त्यानंतर आपण घालणार आहोत इथे इलायची पावडर आणि मिक्स करून घ्यायचं। तर छान अशी आपली ही खीर कुर्मा तयार झाली आहे आणि झटपट अशी बनणारी ही रेसिपी आहे। तुम्हाला ही कशी वाटली ती कमेंट करून सांगा। आता परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।